नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मानवी भूगोलाच्या पुस्तकातील एका फार महत्त्वाच्या प्रकरणावर सविस्तर चर्चा करणार आहोत. द्वितीयक व्यवसाय. म्हणजे बघा, नैसर्गिक कच्चा मालाचं रूपांतर मौल्यवान उत्पादनांमध्ये कसं होतं आणि आजच्या या आधुनिक औद्योगिक जगाला नक्की कोणते घटक आकार देतात. चला तर मग या विषयात जरा खोलवर जाऊया. हो, आणि हा प्रवास खूपच रंजक आहे, कारण यात फक्त यंत्र आणि तंत्रज्ञान नाही आहेत, अच्छा. तर यात अर्थकारण, राजकारण आणि समाजकारणही गुंतलेलं आहे. म्हणजे एखादा उद्योग एका विशिष्ट ठिकाणीच का उभारला जातो, यामागे खूप मोठी गणितं असतात. आणि यालाच भूगोलाच्या भाषेत द्वितीयक व्यवसाय म्हणतात. अगदी. द्वितीयक व्यवसाय म्हणजे प्राथमिक व्यवसायानंतरची पायरी. शेती, खाणकाम यातून जो काही कच्चा माल मिळतो त्यावर प्रक्रिया करणे. बरोबर. अगदी तसंच. यामागची मूळ संकल्पना आहे मूल्यवर्धन, म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन. मूल्यवर्धन. विचार करा, शेतात पिकवलेल्या कापसाची किंमत किती असणार? फार नाही, पण त्यावर प्रक्रिया करून धागा बनवला की त्याची किंमत वाढते. धाग्यापासून कापड आणि कापडापासून शर्ट बनवला की किंमत अजूनच वाढते. प्रत्येक टप्प्यावर त्या मूळ कापसाचं मूल्य वाढवलं जातं. म्हणजे लोह खनिजाचं पण तसंच. खाणीतून काढलेल्या दगडाला तशी फारशी किंमत नाही, पण त्यापासून पोलाद बनवलं की ते गाड्या, जहाजं, इमारती अशा अनेक गोष्टींसाठी वापरता येतं. म्हणजे त्याचं मूल्य प्रचंड वाढतं. बरोबर. उत्पादन, प्रक्रिया आणि बांधकाम या सगळ्या गोष्टी द्वितीयक व्यवसायात येतात. निसर्गातून मिळालेल्या गोष्टींना अधिक उपयुक्त आणि मौल्यवान बनवणे हेच या व्यवसायांचं सार आहे. पण जुन्या काळातल्या लोहाराच्या भात्यापासून ते आजच्या मोठमोठ्या ऑटोमेटेड फॅक्टरीपर्यंत या उत्पादन प्रक्रियेत प्रचंड बदल झालाय. खूप मोठा. तर आजच्या आधुनिक उत्पादन पद्धतीची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत? यात 4 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कौशल्याचे विशेषीकरण. स्पेशलायझेशन ऑफ स्किल्स. हो, यालाच आपण श्रमविभाजन म्हणतो. म्हणजे एकाच व्यक्तीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळी वस्तू बनवण्याऐवजी प्रत्येक कामगार उत्पादनातील फक्त एक लहानसा भागच करतो. आणि तो ते काम अचूक आणि वेगाने करतो. अगदी. म्हणजे जसं गाडीच्या फॅक्टरीत एक जण फक्त टायर लावतो, दुसरा फक्त दरवाजा बसवतो. हो. यालाच मोठ्या प्रमाणावर उत्पादन किंवा मास प्रोडक्शन म्हणतात. यामुळे एकाच प्रकारच्या हजारो वस्तू कमी वेळेत आणि कमी खर्चात बनवता येतात. याच्या विरुद्ध हस्तकला पद्धत असते की नाही? बरोबर. क्राफ्ट मेथड, जिथे एकच कुशल कारागीर संपूर्ण वस्तू बनवतो. जसं एखादं खास फर्निचर किंवा हाताने बनवलेली साडी. ती वस्तू उत्कृष्ट असते, पण महाग असते आणि वेळखाऊ असते. अगदी. आणि या श्रमविभाजनाला जोड मिळाली ती यंत्रांची, म्हणजे यांत्रिकीकरण. आणि आता तर ऑटोमेशन. यात नेमका फरक काय आहे? यांत्रिकीकरण म्हणजे माणसाच्या कामाला मदत करण्यासाठी यंत्रांचा वापर करणं. पण ऑटोमेशन ही त्याची पुढची खूप प्रगत पायरी आहे. इथे यंत्र माणसाच्या मदतीशिवाय स्वतःच काम करतात. स्वतःच? हो. आजच्या फॅक्टरीजमध्ये क्लोज्ड लूप कम्प्युटर कंट्रोल सिस्टम असते. थांबा, हे जरा जास्तच टेक्निकल झालं. थोडं सोपं करून सांगाल? नक्कीच. याचा अर्थ असा की फॅक्टरीतील एखादं यंत्र उत्पादन करताना काही चूक झाली तर ते स्वतःच ती ओळखतं आणि दुरुस्त करतं. अच्छा. त्याला माणसाला येऊन सांगायची गरज लागत नाही. इतकंच नाही, तर ही सिस्टम झालेल्या चुकांमधून सतत शिकत राहते आणि स्वतःला अधिक कार्यक्षम बनवते. म्हणजे ही विचार करणारी यंत्र झाली. बरोबर. आणि मग इथेच तिसरं वैशिष्ट्य येतं, तंत्रज्ञानातील नाविन्य. टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन, म्हणजे R&D. बरोबर. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर सतत नवीन तंत्रज्ञान विकसित करणं गरजेचं आहे. यामुळे उत्पादनाचा दर्जा सुधारतो, कचरा कमी होतो आणि पर्यावरणाचं प्रदूषणही नियंत्रणात ठेवता येतं. हो. जी कंपनी R&D वर खर्च करते तीच बाजारात पुढे राहते. आणि चौथं वैशिष्ट्य मला खरंच खूप धक्कादायक वाटलं, असमान भौगोलिक वितरण. अनइवन जिओग्राफिक डिस्ट्रीब्युशन. आपल्या स्रोतांनुसार जगातले बहुतेक सर्व मोठे उद्योग पृथ्वीच्या फक्त 10% भूभागावर आहेत. हो, आणि ही खूप गंभीर आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे. उत्तर अमेरिका, युरोप आणि जपानसारखे काही मोजकेच प्रदेश आहेत जिथे उद्योगांचं प्रचंड केंद्रीकरण झालं आहे. आणि गंमत म्हणजे हीच विषमता आजच्या जागतिक राजकारणाला आणि अर्थकारणाला आकार देते. अगदी.
बापरे, फक्त 10% म्हणजे जगातली सगळी औद्योगिक ताकद मूठभर देशांच्या हातात आहे. ही तर खूप मोठी विषमता झाली. हो ना. याचा थेट परिणाम म्हणजे ज्या देशांकडे उद्योग आहेत त्यांच्याकडे पैसा आहे, प्रगत तंत्रज्ञान आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं वजन जास्त असतं. बरोबर. आणि कच्चा माल पुरवणारे देश अनेकदा गरीब राहतात आणि पक्का माल बनवणारे देश श्रीमंत होतात. हा एक प्रकारचा आधुनिक आर्थिक साम्राज्यवादच आहे. हे सगळं ऐकून एक प्रश्न मनात येतो. एखादी कंपनी आपला कारखाना सुरू करण्यासाठी जागा कशी निवडत असेल? म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवायचा हे तर स्पष्ट आहे. पण त्यासाठी कोणते घटक महत्वाचे ठरतात? यात अनेक घटक आहेत, पण सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे बाजारपेठेची उपलब्धता. ॲक्सेस टू मार्केट. हो. म्हणजे जिथे ग्राहक आहेत तिथे उद्योग. युरोप, उत्तर अमेरिका यांसारख्या विकसित प्रदेशांमध्ये लोकांची खरेदी करण्याची क्षमता जास्त आहे, त्यामुळे तिथे मोठे उद्योग उभे राहतात. पण कच्च्या मालाचं काय? तोही तितकाच महत्वाचा आहे ना? जर एखाद्या उद्योगाला खूप अवजड कच्चा माल लागत असेल तर? तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. हा दुसरा महत्वाचा घटक आहे कच्च्या मालाची उपलब्धता. जे उद्योग अवजड किंवा वजन कमी होणारा कच्चा माल वापरतात ते शक्यतो कच्च्या मालाच्या स्रोताजवळच उभारले जातात. उदाहरणार्थ पोलाद उद्योग. हो. समजा 100 किलो लोहखनिज वापरून फक्त 70 किलो पोलाद तयार होत असेल, तर उरलेला 30 किलो कचरा वाहून नेण्याचा खर्च कशाला करायचा? त्यापेक्षा खाणीजवळच कारखाना उभा केलेला बरा. आणि नाशवंत मालाचंही तसंच असेल, जसं दूध किंवा ऊस. अगदी बरोबर. साखर कारखाने ऊसाच्या शेताजवळ आणि डेअरी उद्योग दूध उत्पादक क्षेत्राजवळ असतात, कारण हा कच्चा माल जास्त काळ टिकत नाही. याशिवाय मग मजूर पुरवठा, ऊर्जा, वाहतूक आणि सरकारी धोरणं हे घटकही महत्वाचे ठरतात. हो. जसं की ॲल्युमिनियम उद्योगाला प्रचंड वीज लागते, त्यामुळे तो नेहमी ऊर्जा स्रोताजवळ असतो. आणि कधीकधी असंही होतं की एका मोठ्या उद्योगामुळे आजूबाजूला इतर छोटे उद्योगही वाढतात. हां. जसे एखाद्या मोठ्या कार कंपनीजवळ टायर, काचा आणि सीट बनवणाऱ्या कंपन्या येतात. छान उदाहरण आहे. यालाच अर्थशास्त्रात समूहन अर्थव्यवस्था किंवा ॲग्लोमरेशन इकॉनॉमीज म्हणतात. अच्छा. याला आपण फूड कोर्ट मॉडेल म्हणू शकतो. फूड कोर्टमध्ये सगळे रेस्टॉरंट एकत्र का असतात? कारण जिथे खायला येणारे लोक जास्त जमतात तिथे प्रत्येकाचा धंदा वाढतो. बरोबर. उद्योगांचंही तसंच आहे. एकमेकांच्या जवळ असल्यामुळे त्यांना बँकिंग, वाहतूक आणि इतर सेवांचा फायदा मिळतो. पण काही उद्योग या सगळ्या नियमांना अपवाद आहेत असं मी वाचलंय. त्यांना फुटलूज इंडस्ट्रीज असे एक विचित्र नाव आहे. हो, फुटलूज इंडस्ट्रीज हे असे उद्योग आहेत जे कोणत्याही विशिष्ट कच्च्या मालावर किंवा बाजारपेठेवर अवलंबून नसतात. म्हणजे? ते वजनाने हलके आणि सहज उपलब्ध होणारे घटक वापरतात. त्यामुळे त्यांना अक्षरशः कुठेही उभारलं जाऊ शकतं. त्यांना फक्त चांगल्या रस्त्यांची आणि दळणवळणाची जोडणी लागते. मग हे उद्योग कोणते? सॉफ्टवेअर इंडस्ट्री, डायमंड प्रोसेसिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स चिप्स बनवणारे उद्योग. म्हणजे हे सहसा प्रदूषण न करणारे उद्योग असतात. हो. आणि गंमत म्हणजे आजच्या ग्लोबलायझेशनच्या काळात जिथे ज्ञानाला आणि सेवेला महत्त्व आलं आहे, तिथे अशा फुटलूज उद्योगांची संख्या वाढत चालली आहे. कारण त्यांचं मुख्य भांडवल कच्चा माल नसून माणसांची बुद्धिमत्ता आहे. अगदी बरोबर. बरं, आपण उद्योगांची जागा आणि त्यांच्या कामाची पद्धत पाहिली. पण उद्योग हा शब्द खूप व्यापक आहे. म्हणजे टाटा स्टील पण एक उद्योग आहे आणि आपल्या गावाजवळचा पापड बनवण्याचा गृहोद्योगही एक उद्योगच आहे. मग यात फरक कसा करायचा? नक्कीच. यांना वेगवेगळ्या गटात विभागलं जातं. उद्योगांचं वर्गीकरण मुख्यत्वे 4 आधारावर केलं जातं: आकार, कच्चा माल, उत्पादन आणि मालकी. पहिला आधार आहे आकार, म्हणजे गुंतवणूक आणि कामगारांची संख्या. हो. यातला पहिला आणि सर्वात लहान प्रकार म्हणजे कुटीर उद्योग, कॉटेज इंडस्ट्री. घरातच चालणारे. अगदी. मी एकदा कोकणात गेलो होतो. तिथे एका कुटुंबाला त्यांच्या घरातच आंब्यापासून पोळ्या आणि फणसाचे वेफर्स बनवताना पाहिलं. स्थानिक कच्चा माल, घरातलेच लोक आणि साधी अवजारं. कार्यशाळेत चालतात. हो. यात स्थानिक कच्चा माल, थोडीफार यंत्र आणि काही कामगार असतात. भारत, चीन, ब्राझील यांसारख्या देशांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी हे उद्योग खूप महत्वाचे आहेत. आणि तिसरा प्रकार म्हणजे मोठे उद्योग. लार्ज स्केल इंडस्ट्री, ज्यासाठी प्रचंड भांडवल, हजारो कामगार, मोठी बाजारपेठ आणि प्रगत तंत्रज्ञान लागतं. जसे की मोठे पोलाद प्रकल्प किंवा मोटरगाडी बनवणारे कारखाने. आता दुसरा आधार कच्चा माल. हे तर खूप प्रकार असतील. आहेत, पण आपण त्यांना आपल्या दैनंदिन जीवनात पाहू शकतो. कसं? आपल्या दिवसाची सुरुवात होते
कृषी आधारित उद्योगातून आलेल्या चहा किंवा साखरेने. आपण जे कपडे घालतो ते सुती कापड उद्योगातून येतात. खरंय. आपण ज्या घरात राहतो ते खनिज आधारित म्हणजे सिमेंट, लोखंड आणि वन आधारित म्हणजे फर्निचर, कागद यांनी बनवलेलं असतं. आपण वापरत असलेलं प्लास्टिक रसायन आधारित उद्योगाची देणगी आहे. तर पायातले चामड्याचे बूट प्राणी आधारित उद्योगातून येतात. बरोबर. आपलं आयुष्य या सगळ्या उद्योगांच्या जाळ्यातच गुंतलेलं आहे. हे खूपच छान समजावून सांगितलं. आता पुढचा आधार आहे उत्पादनानुसार. यात मूलभूत उद्योग आणि ग्राहक वस्तू उद्योग असे 2 प्रकार आहेत. हे समजायला खूप सोपं आहे. आपण शेफ आणि बेकरीचं उदाहरण घेऊया. ठीक आहे. जो शेफ पीठ मळतो म्हणजे वस्तू बनवण्यासाठी लागणारा मूळ घटक तयार करतो, तो झाला मूलभूत उद्योग. बेसिक इंडस्ट्री. जसं की पोलाद उद्योग, जो इतर उद्योगांना पोलाद पुरवतो. आणि जी बेकरी त्या पिठाचा ब्रेड बनवून थेट आपल्याला विकते, ती झाली ग्राहक वस्तू उद्योग, कन्झ्युमर गुड्स इंडस्ट्री. अगदी बरोबर. बिस्किटे, साबण, टेलिव्हिजन, कपडे यांसारख्या वस्तू बनवणारे उद्योग ज्यांची उत्पादनं आपण थेट वापरतो. एकाशिवाय दुसऱ्याचं अस्तित्व कठीण आहे. हो. आणि शेवटचा आधार आहे मालकी. त्यानुसार सार्वजनिक, खाजगी आणि संयुक्त क्षेत्र असे प्रकार पडतात. या सगळ्या चर्चेत एक शब्द सारखा मनात येतोय, हायटेक. आजकाल प्रत्येक गोष्ट हायटेक झालीये. उद्योगांचं भविष्य हेच मानलं जातं. तर हे हायटेक उद्योग म्हणजे नेमकं काय? हायटेक उद्योग ही उत्पादनाची नवीन पिढी आहे. हे उद्योग कच्च्या मालावर कमी आणि सखोल संशोधन आणि विकासावर म्हणजे R&Dवर जास्त अवलंबून असतात. अच्छा. इथे मुख्य काम नवीन वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करून अत्यंत प्रगत उत्पादनं बनवणं हे असतं. म्हणजे इथे पारंपरिक कारखान्यांसारखे धुरांडी आणि मोठे शेड्स नसणार? अजिबात नाही. इथे भव्य कारखान्यांऐवजी नीटनेटके, कमी उंचीच्या आधुनिक ऑफिस आणि प्रयोगशाळा असलेल्या इमारती दिसतात. आणि कामगार? इथे प्रत्यक्ष उत्पादन करणाऱ्या ब्लू कॉलर कामगारांपेक्षा व्यावसायिक, उच्च शिक्षित, व्हाईट कॉलर कामगारांची संख्या खूप जास्त असते. म्हणजे वैज्ञानिक, इंजिनियर्स आणि संशोधक. हो. इथे माणसांच्या शारीरिक श्रमाऐवजी त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर होतो. म्हणजे रोबोटिक्स, कम्प्युटर एडेड डिझाईन, CAD, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्याचा वापर इथे होतो. अगदी. आणि जिथे हे हायटेक उद्योग एकत्रितपणे विकसित होतात त्या प्रदेशांना टेक्नोपॉलिस म्हणतात. टेक्नोपॉलिस हे खूपच रंजक आहे. याचं जगप्रसिद्ध उदाहरण कोणतं? अर्थातच अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को जवळची सिलिकॉन व्हॅली. सिलिकॉन व्हॅली. गंमत म्हणजे या जागेची निवड अपघाताने झालेली नाही. यामागे स्टॅनफोर्ड विद्यापीठासारखी मोठी शिक्षण संस्था, सुरुवातीच्या काळात अमेरिकन लष्कराकडून मिळालेली मोठी कंत्राटं आणि हुशार लोकांना आकर्षित करणारं वातावरण, या सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे. हो. तिथे ज्ञानाचं, पैशाचं आणि प्रतिभेचं एक असं चक्र तयार झालं जे आज संपूर्ण जगाच्या तंत्रज्ञानाला दिशा देत आहे. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ असा आहे की द्वितीयक व्यवसाय म्हणजे फक्त कच्च्या मालाचं रूपांतर करणं नाही. तर उद्योगाचं स्थान अनेक जागतिक आणि स्थानिक घटकांवर ठरतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञान उद्योगाचं स्वरूप, त्यातील कामाची पद्धत आणि त्याचं भविष्य सतत बदलत आहे. अगदी बरोबर. आपण हस्तकलेपासून ऑटोमेशनपर्यंतचा प्रवास पाहिला. आणि आजची चर्चा संपवण्यापूर्वी श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जरूर. आपल्या अभ्यासस्रोतांमध्ये उल्लेख आहे की आफ्रिका खंडात प्रचंड नैसर्गिक संसाधने आहेत. खनिज, जंगलं, सुपीक जमीन सगळं काही आहे. तरीही तो खंड औद्योगिकदृष्ट्या सर्वात मागासलेला आहे. बरोबर. मग आपण आज जेवढ्या घटकांवर बोललो म्हणजे बाजारपेठ, भांडवल, तंत्रज्ञान, राजकीय स्थैर्य या सगळ्याचा विचार करता तिथल्या औद्योगिक विकासातील सर्वात मोठा अडथळा कोणता असू शकतो? आणि भविष्यकाळात तंत्रज्ञान हे समीकरण कसं बदलू शकेल? हो, म्हणजे सौर ऊर्जेसारखं नवीन तंत्रज्ञान किंवा हे जे फूटलूज उद्योग आहेत ते हे समीकरण बदलू शकतील का? खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. याचा नक्की विचार करा.